नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि वेलकम टू द प्रॉफिट जर्नल चॅनल. सो आपण आज इथे एक छोटासा ट्रेड घेतलेला आहे 5 मिनिटाच्या कॅन्डल फ्रेम वर तुम्ही पाहू शकता अदानी पोर्ट्स मध्ये. सो तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल अदानी पोर्ट्सने इथे आजच्या दिवसामध्ये थोडंसं इथे कन्सोलिडेशन दाखवलेलं, प्लस मध्येचा स्टॉक आहे अजून सुद्धा. या कॅन्डलला ही जर कॅन्डल बघितली तर ही कॅन्डलचा हाय जर बघितलं ना तर 1474 चा समवेअर हाय होता. इथे आपण बघू शकतो, हा बघा 1474 चा हाय होता. इकडे थोडंसं कन्सोलिडेशन झालं आणि इथे परत रेड कॅन्डल त्यांनी द्यायला लागला. सो मला थोडंसं इथे डाऊट आलं की इथं स्टॉक कदाचित रिव्हर्स होऊ शकतो. आणि इकडे जर तुम्ही बघितलं तर आरएसआय डायव्हर्जन्सला, तर आरएसआय डायव्हर्जन्सनी सुद्धा इथे एक सिग्नल दिलेला होता. ही रेंज जर तुम्हाला दिसते रेड, तर इथे आपण त्याला बाय केलेलं होतं. ही कॅन्डल त्याची कन्फर्मेशन, एक छोटा कन्फर्मेशन मिळाला. इकडे मला ह्या कॅन्डल वरती इथे मला डबल कन्फर्मेशन मिळून गेलं की हा स्टॉक खाली येण्याचे चान्सेस असो. या बेसवरती मी इथे पोझिशन बनवली. फार कमी क्वांटिटी घेतलेली होती, 10 क्वांटिटीने आपण फक्त घेतलेलं आहे. सो शॉर्ट सेल केलेला होता 1472.80 या कॅन्डल वरती. स्टॉप लॉस फक्त एक 3-3.5 पॉईंटच वरती स्टॉप लॉस ठेवलेला 1475.50 चा. आणि एक्सपेक्टेड जे मला होतं ते 10 पॉईंट तरी कमी खालती येईल हे मला एक्सपेक्टेड होतं. त्याच्यामुळे इथे मी तुम्हाला एक हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करून ठेवलेली आहे, कारण की इथनं हा थोडा कन्सॉलिडेट झालेला आणि वरती गेलेला, त्याच्यामुळे हाच त्याचा मी टार्गेट सेट करून चाललो होतो. सो ऍज एक्सपेक्टेड हार्डली 15-20 मिनिटांमध्येच त्याने आपल्याला टार्गेट अचीव करून दिलेला आहे. इथनं थोडंसं तो वर उचलत होता, त्याच्यामुळे मी त्याला इथनं काढून टाकलं आणि आपण प्रॉफिट बुक केलेलं आहे 1462.50 वरती.